नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर अनेक स्वामी भक्त विचार करत असतात की आपल्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांचा वास आहे का नाही, हे कसे ओळखावे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की आपल्या घरामध्ये काहीतरी वेगळं आहे, काहीतरी अदृश्य पण खूप शांती देणारं जणू कोणीतरी आपल्यासोबत आहे, आपल्याला न पाहता सांभाळत आहे. स्वामी आपल्यासोबत असतील तर दैनंदिन जीवनामध्ये नेमकं कोणते बदल जाणवतात, घरात एखादी अदृश्य पण दिव्य शक्ती कार्यरत आहे, हे कसे ओळखायचे. तर आजचा हा संदेश म्हणजे हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण अशा काही गूढ सूक्ष्म पण अतिशय प्रभावी संकेतांबद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत, जे स्पष्ट सांगते की श्री स्वामी समर्थ तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या प्रत्येक श्वासामध्ये उपस्थित आहेत. तर कृपया आता तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कोणीही मध्ये स्किप करू नका. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, एक कमेंट नक्की करा. तर ऐका स्वामी भक्तांनो, जेव्हा स्वामी एखाद्या घरामध्ये वास करतात तेव्हा त्या घराचा प्रत्येक कोपरा केवळ भौतिक स्वरूपात नाही तर आत्मिक पातळीवरही बदलू लागतो. आणि त्या घरामध्ये शिरताच मन आपोआप आपलं शांत होतं. कोणालाही न सांगता, कोणालाही न शिकवता घरातील लोकांच्या स्वभावामध्ये बदल होऊ लागतो आणि वातावरणामध्ये सुद्धा एक वेगळीच प्रसन्नता जाणवते. सर्वात पहिलं अतिशय महत्त्वाचा संकेत म्हणजे घरात कोणत्याही म्हणजे काही कारण नसतानाही शांतता आणि गोडवा हा निर्माण होतो. ज्या घरामध्ये स्वामींचा वास असतो त्या घरातून वाद, भांडण आणि कटुता हळूहळू दूर होऊ लागते. रागाच्या जागी समज येते आपल्याला आणि अहंकाराच्या जागी नम्रता येते. पती पत्नीमधील नातं अधिक दृढ होतं. आई वडील आणि मुलांमधील आपुलकी वाढते. ही शांतता शब्दात आपल्याला सांगता येत नाही, ती फक्त अनुभव आपल्याला याचा संकेताचा येत असतो. दुसरा अतिशय सूक्ष्म पण दिव्य संकेत म्हणजे घरामध्ये अचानक जाणवणारा गूढ आणि पवित्र सुगंध. अनेक स्वामी भक्तांनी अनुभव सांगितलेला आहे की पहाटेच्या वेळी किंवा रात्री शांततेत अचानक एक सौम्य मनमोहक सुगंध जाणवतो. तो ना फुलाचा असतो, ना अगरबत्तीचा, ना धुपाचा, ना अत्तराचा. तो हवेत अलगद पसरलेला असतो आणि त्या क्षणी मनाला विलक्षण शांती मिळते. हा सुगंध कोणत्या वस्तूचा नसून तो स्वामींच्या दिव्य उपस्थितीचा संकेत असतो. आणि तिसरा संकेत म्हणजे स्वप्नामध्ये स्वामी समर्थांचे किंवा पवित्र मंदिराचे दर्शन होणं. ज्या घरामध्ये स्वामींचा वास असतो तिथे भक्ती हळूहळू खोलवर रुजत जाते आणि आपण मनापासून केलेले जप, नामस्मरण आणि सेवा स्वामी हे स्वीकारतात. तर ही खूण असते. अशी स्वप्न आत्म्याला स्पर्श करणारी असतात आणि जीवनाला योग्य दिशा देतात. चौथा संकेत म्हणजे घराच्या अंगणामध्ये अचानक गाय, कुत्रा किंवा मांजर यासारख्या प्राण्यांचे येणं. विशेषतः पूजा, जप किंवा पारायणाच्या वेळी हे प्राणी शांतपणे घराजवळ थांबलेले असतात, तर तो अतिशय शुभ संकेत मानला जातो. गाय येणं म्हणजे लक्ष्मी आणि समृद्धीचा प्रवेश, तर इतर प्राणी हे स्वामींचे दूत मानले जातात. पाचवा संकेत म्हणजे कोणताही पूर्वसंकेत नसताना संत, साधू किंवा भिक्षुकाचं घरामध्ये आगमन होणं. ते शांतपणे आशीर्वाद आपल्याला देत असतात आणि ते निघून जातात. त्यांच्या जाण्यानंतर घरामध्ये वातावरण अधिक शांत, पवित्र आणि प्रसन्न झालेलं जाणवतं. हा स्वामींच्या कृपेचा एक गूढ पण प्रभावी संकेत असतो. सहावा संकेत म्हणजे समृद्धीचा आपोआप प्रवेश होणं. ही समृद्धी केवळ पैशापुरती मर्यादित नसते. मनाची शांती, आत्मविश्वास, आरोग्य आणि आपल्या नात्यांमधील समाधान आणि जीवनातील स्थैर्य हळूहळू वाढू लागतं. अडचणी येतात पण त्या सहन करण्याची शक्ती मिळते. सातवा आणि सर्वात सुंदर संकेत म्हणजे घरातील लोकांच्या वागण्यामध्ये सेवा, करुणा आणि त्यागाची भावना निर्माण होणं. गरजू लोकांना मदत करूशी आपल्याला वाटणे, ते सुद्धा अतिशय महत्त्वाचा हा संकेत आहे. वृद्धांचा आदर केला जातो आणि जीवनात स्वामींच्या शिकवणीचा स्वीकार होतो. हे सगळे बदल स्वामी समर्थांच्या दिव्य वासामुळे त्या घरामध्ये घडतात. स्वामी भक्तांनो, जर तुम्हालाही हे संकेत तुमच्या जीवनामध्ये अनुभवास मिळत असतील तर नक्की समजून जा की श्री स्वामी समर्थ तुमच्या घरामध्ये आहेत. तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये आणि तुमच्या प्रत्येक श्वासात त्यांची कृपा कार्यरत आहे. मित्रांनो, अनेक भक्त विचारतात स्वामी समर्थांचा वास आपल्या घरात होण्यासाठी आपण काय करावं. आज मी तुम्हाला अगदी साध्या, सोप्या आणि अनुभवानुसार आधारित गोष्टी सांगणार आहे. त्यात कोणताही दिखावा नाही, कोणतीही अवघड साधना नाही.
फक्त श्रद्धा आणि सातत्य आहे. मित्रांनो, स्वामी समर्थ हट्टाने येत नाहीत, ते प्रेमाने येतात. म्हणून सर्वात आधी मन शांत ठेवा. सकाळी उठल्यावर कुठलाही विचार न करता हात जोडून फक्त एवढंच म्हणा, श्री स्वामी समर्था, आजचा दिवस तुझ्या चरणी अर्पण. एवढं एक वाक्य मनापासून म्हटलं तरी स्वामी ऐकतात. त्यानंतर तोंड धुवून देवघरामध्ये किंवा स्वामींच्या फोटोसमोर उभे राहा. मोठी पूजा लागते असं नाही. एक छोटासा दिवा लावा, तूप असो किंवा तेल, जे असेल ते चालेल. दिवा लावताना मनामध्ये कोणती अपेक्षा न ठेवता फक्त 11 वेळा हळू आवाजात किंवा मनामध्ये म्हणा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, किंवा फक्त श्री स्वामी समर्थ बोला. नावातच ताकद आहे. शेवटी एकच विनंती करा, स्वामी माझ्या घरामध्ये, माझ्या मनात, माझ्या कर्मामध्ये वास कर. बस एवढंच. दिवसभरामध्ये कामाला निघताना, शेतात जाताना, नोकरीला जाताना किंवा कुठेही बाहेर पडताना आपल्या मनामध्ये एकदाच म्हणा, स्वामी माझ्यासोबत आहेत, विश्वास ठेवा. हे वाक्य आपल्या संकटाच्या वेळी ढाल बनून उभं राहतं. आणि संध्याकाळच्या वेळेस सूर्यास्त होतं त्यावेळेस बघा, आपल्या घरामध्ये पुन्हा एकदा दिवा लावा. अगरबत्ती किंवा धूप नसेल तरी चालेल. दिव्यासमोर उभं राहून एकदाच म्हणा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. त्या क्षणी बघा, काही मागू नका, फक्त डोळे मिटून उभं राहा अनेक वेळा. याचं म्हणजे शांततेमध्ये स्वामींची उपस्थिती जाणवते. रात्री झोपण्याआधी मनातल्या मनात स्वामींशी बोला, स्वामी आज माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा, उद्या मला योग्य मार्ग दाखवा. आणि आपण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की स्वामी भक्ताला फक्त घडवतात, तोडत नाहीत कधी. आणि आठवड्यामधून बघा एक दिवस, विशेषतः गुरुवारी थोडंसं जास्त सेवा करा. म्हणजे पिवळी फुलं असेल तर ठेवत जावा, नसेल तरी चालेल. 21 वेळा श्री स्वामी समर्थ नामजप करा. शक्य झालं तर एक माळसुद्धा तुम्ही जपू शकता. आणि शक्य असेल तर एखाद्याला बघा पाणी, चहा किंवा अन्न असं द्या. तर ही गोष्ट स्वामींना खूप प्रिय आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींचा वास हा प्रत्येकालाच येईल असं नाही. तो अनुभव प्रत्येकालाच वेगळा असतो. काहींना अचानक मन शांत होतं, काहींना डोळे पाणवतात आणि काहींना बघा असं होतं, संकटामध्ये सुद्धा मार्ग सापडतो. किती अडचणी आल्या, संकट आले, दुःख आलं तरी त्यांना काही वाटत नाही, कारण त्यांच्यावर स्वामी कृपा ही झालेली असते. तर काहींना बघा कधी कधी इतका म्हणजे हलका सुगंध असा जाणवतो. पण हे सगळं सांगत फिरू नका, आपले अनुभव मनामध्ये ठेवा. स्वामींची कृपा ही गुप्त असते. मित्रांनो, ही साधी दिनचर्या 30 ते 40 दिवस मनापासून करा. वेळ, दिवस, महिना स्वामी स्वतः निवडतात. आपलं काम फक्त श्रद्धा ठेवणं असतं. कारण स्वामी समर्थ नेहमीच म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनेक स्वामी भक्तांच्या मनामध्ये हा प्रश्न येतोच, सर्व देवांपेक्षा श्री स्वामी समर्थ महाराज यांची प्रचिती इतकी लवकर का येते? यामागे काही खोल आध्यात्मिक कारण आहेत. ती थोडक्यात पण मनाला भिडतील अशा शब्दात सांगते. पहिलं कारण म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज हे अवधूत आहेत. अवधूत म्हणजे ज्यांना कुठलेही नियम, विधी, बंधन लागत नाहीत. आणि भक्तांच्या मनातील हाक खरी असली, वेदना खऱ्या असतील, तर विश्वास खरा असेल तर स्वामींना पूजापाठाची अट नसते. ते थेट हृदयामध्ये उतरतात. म्हणूनच त्यांची कृपा पटकन जाणवते. दुसरं कारण म्हणजे स्वामी महाराज हे साक्षात दत्तगुरूंचं स्वरूप आहेत. दत्तगुरू म्हणजे गुरुदेव आणि करुणा तिन्ही एकत्र. इतर देवतांकडे आपण काही मागायला जातो, पण स्वामींकडे गेलं की ते आधी आपली परिस्थिती समजून घेतात. भक्त अडचणीमध्ये असेल, हतबल असेल तर स्वामी उशीर करत नाहीत. तिसरं कारण म्हणजे स्वामी महाराजांची कृपा ही साध्या भक्तीवर चालते. मोठे मंत्र, अवघड व्रत, खर्चिक पूजा लागतेच असं काही नाही. श्री स्वामी समर्थ एवढं जरी मनापासून जप केला तरी स्वामी ते ओळखतात. भक्ती जितकी साधी तितकी स्वामींची प्रचिती लवकरच येते. त्यामुळे आपल्याला बघा आपल्या आयुष्यामध्ये स्वामींची सेवा अतिशय महत्त्वाची आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. परत तुम्हाला समजलं असेल तर, आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर. आणि कमेंट करायला मात्र विसरू नका, एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.